पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यास देशभरातून तीव्र विरोध झाला होता। या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या लढतीमध्ये भारतीय क्रिकेट संघानं 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता। दरम्यान या लढतीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघातील इतर खेळाडूंनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणंही टाळलं होतं। एवढंच नाही तर सूर्यकुमार यादवनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करत हा विजय या हल्ल्यातील मृतांना समर्पित केला होता। मात्र भारतीय संघानं केलेल्या या कृतीमुळे पाकिस्तानी संघाचा तिळपापड झाला असून पाकिस्ताननं आशियाई क्रिकेट परिषदेकडे निषेध नोंदवलेला आहे। भारती सहस्रबुद्धे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। भारतानं जी पावलं उचलली कालच्या सामन्यानंतर त्यानंतर पाकिस्तानचा कसा तिळपापड झालाय आणि काय म्हणणं आहे त्यांचं? प्रज्ञा, खरं तर पाकिस्तानातले जे मोठे माजी खेळाडू आहेत त्यांच्याकडून ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून कालच्या त्या कृतीबद्दल आक्षेप आणि तीव्र नाराजी प्रकट केलीच जात होती। मात्र अगदी थोड्या वेळापूर्वी जी माहिती आपल्याजवळ आलेली आहे ती अशी आहे की पाकिस्तानकडून म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून रीतसर ACCला म्हणजे एशियन क्रिकेट काउन्सिलला अशा पद्धतीने सांगितलं गेलंय की या सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो, अत्यंत नाराज आहोत आम्ही या सगळ्या। आणि त्यांनी असा आरोपही केलाय की अशा पद्धतीची ही जी वागणूक झाली त्याच्यामुळे खेळ आणि राजकारण असं एकत्र आणलं गेलं जे आणायला नको होतं। आपल्याला माहिती म्हणून सांगते की सध्या जे ACCचे चेअरमन आहेत तेच PCBचेही चेअरमन आहेत, म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे जे चेअरमन आहेत आणि त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने मोहसिन नक्वी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी सुद्धा ट्विटरवर येत अशाच पद्धतीने त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की इथे राजकारण आणलं गेलं, फक्त खेळाची भावना ठेवायला हवी होती आणि खेळच असायला हवा होता, तिथे मात्र राजकारण आणलं गेलं। मात्र सूर्यकुमार यादवला जेव्हा काल रात्री सगळी मॅच संपल्यानंतर याबद्दल विचारलं गेलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की काही गोष्टी या खेळापेक्षाही महत्त्वाच्या असतात। भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।